विद्यार्थी मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात एकूण 358 पदांसाठी प्रसिद्ध झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम, वयाची अट आणि पेमेंट वगैरे सर्व डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, जाहिरातीमध्ये एंटर आहे मीरा भाईंदर महानगरपालिका विषयमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील सर्व गट क संवर्गातील रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती करण्याबाबत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता जे जे जाहिरातीमध्ये महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे डिटेल्समध्ये माहिती. आता सर्वात पहिल्यांदा इथं दिनांक आज तारीख आहे 22, म्हणजे आजपासूनच 22/8/2025 पासून 10 वाजता लिंक ऍक्टिव्ह होईल. आजपासून तुम्ही फॉर्म भरू शकतात. शेवटची तारीख 12/9 आहे. पुढील महिन्यामधील 12/9 आहे ही तारीख. आता याच्यामध्ये विशेष सांगायची तर वेगवेगळी या ठिकाणी 27 ते 28 वेगवेगळी पद आहे. काही पदांना 1-1, 2-2 जागा आहेत. तर काही पदांना जास्त जागा आहेत. तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य जे पद आहे त्याला या ठिकाणी बघू शकता, इथे पेमेंट एस लेवलचं पेमेंट दिलेलं आहे. त्याला एकूण 27 जागा आहेत, म्हणजे या जागा इथे चांगल्या जागा आहेत. ऑदर या ठिकाणी ऑदर पदांची जागा मध्ये पदाची नावे आणि इथे तुम्ही पदसंख्या तुम्ही इथून बघायची आहे. जास्त जास्त पदे आहेत तेच मी तुम्हाला सांगेल. इथं सर्वात जास्त 14 नंबरचा बघू शकता चालक यंत्रचालक एकूण 14 जागा आहेत. त्याच्यानंतर सर्वात जास्त जागा आहे अग्निशामक. अग्निशामकला एकूण 241 जागा इथे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जागा कुठे आहेत जास्त, तर प्रवासिका, ॲक्झिलरी नर्स, मिडवाईफ, ANMच्या जागा आहेत. चांगल्या जागा आहेत. इथं 12 जागा आहेत. एकूण अशा प्रकारे 358 जागा आहेत. आता या पदांची शैक्षणिक पात्रता वगैरे डिटेल्समध्ये आपण या ठिकाणी बघू शकत नाही. जे महत्त्वाची पदे आहेत त्यांचीच आपण बघू. बाकी जाहिरात तुम्हाला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आता जे वरती सर्वात महत्त्वाचं पद बघितलं होतं कनिष्ठ अभियंता, 27 जागा होत्या. त्यांच्या या ठिकाणी बघू शकता कॅटेगरी वाईज दिलेले आहे. ठीक आहे. आता या सर्व पद या ठिकाणी कॅटेगरी वाईज, इथं कॅटेगरी वाईज जागा तुम्ही बघून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघितलं होतं चालक यंत्रचालक, एकूण 14 जागा आहे बघू शकता. इथं कॅटेगरी वाईज जागा तुम्ही इथे सर्व इथे बघायच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे सर्वात जास्त जी पदे आहेत त्याची शैक्षणिक पात्रता खूप इंटरेस्टिंग आहे. बघूयात पुढे. 241 पदे आहे अग्निशामकला, त्याची देखील शैक्षणिक पात्रता आपण बघून घेऊयात. ठीक आहे. हे सर्व या ठिकाणी तुम्ही बघून घ्यायचे आहे. कॅटेगरी वाईज तुमच्या जागा बघायच्या आहेत. आता सर्वात पहिल्यांदा 1 नंबरचं जे पद बघितलं होतं, तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क, त्याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाचे स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची तुमच्याकडे पदवी असणे गरजेचे आहे. आणि नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. लगेच तुमच्याकडे हा कोर्स असणे गरजेचं नाही. ते नंतर केला तरी देखील तुम्हाला चालणार आहे. बाकी या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या पदांची ही शैक्षणिक पात्रता आहे. जे 1-1, 2-2 पदे आहेत ते तुम्ही बघून घ्यायची आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे पद आहे, सर्वात जास्त पद आहे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी गट क, श्रेणी 3चं अग्निशमन सेवाचं हे पद आहे. त्याच्यामध्ये काय पाहिजे बघू शकता, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, म्हणजे आर्ट, कला, सायन्स कोणत्याही शाखेमधून तुम्ही पदवी पूर्ण केलेली असावी. ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील सब ऑफिसर पाठ्यक्रम त्यांनी उत्तीर्ण केलेला असावा. जर तो नसेल तर राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर बघू शकता इन्स्ट्रक्चर अभ्यासक्रम या ठिकाणी म्हणजेच अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका उत्तीर्ण असावा. अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा, किंवा इत्यादी इन्स्टिट्यूट ऑफ हायर इंजिनिअरिंग UK इंडिया या संस्थेकडील ग्रेड I पदवी प्राप्त केलेली असावी. जर हे देखील नसेल तर याच्यामध्ये गट ड वर्गातील महानगरपालिका शासकीय निमशासकीय सेवेमध्ये अग्निशमन प्रणेता, लीडिंग फायरमन, चालक यंत्रचालक या पदावर किंवा समकक्ष या ठिकाणी पदावर 3 वर्षे किंवा सेवा पूर्ण केलेली असावी आणि मराठी भाषेचे ज्ञान असावे. याच्यामध्ये शारीरिक पात्रता पुरुषांसाठी उंची 165, महिलांसाठी 162, छाती पुरुषांसाठी 81 असणे गरजेचे आहे आणि तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे. जर तुमची साधारण छाती या ठिकाणी 81च्या वर कितीही भरले तिथून पुढे तुम्हाला 5 ने फुगवणे गरजेचे राहील. ठीक आहे. उमेदवारांना लागू नाही छातीचं. आणि वजन
50 किलो इथे असणे गरजेचे आहे. ठीक आहे. वयोमर्यादा 40 पेक्षा जास्त असू नाही, हे देखील म्हटलेलं आहे. आता ही झाली वेगवेगळ्या पदांची शैक्षणिक पात्रता तुम्ही बघून घ्यायची आहे. खुल्या प्रवर्गाला ₹1000 चलन असणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी अनासाठी ₹900 चलन असणार आहे. ठीक आहे. महत्वाचे पॉइंटच बघणार आहोत. वयाची अट ही 18 ते 38 आहे आणि बाकी SC, ST, OBC ला 3 वर्षाची 5 वर्षाची सूट बघायला भेटेल. बघू शकता इथे वय सर्व तुम्ही बघून घ्यायचं आहे. सर्वात महत्वाचा याचा अभ्यासक्रम आहे. याच्याबद्दल नोट्स बद्दल देखील माहिती मी तुम्हाला पुढे देईलच. ठीक आहे. हे आरक्षण वगैरे तुम्ही सविस्तर बघायचे आहे. आता इथं अभ्यासक्रम बघितला तर बघू शकता मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट हे सर्व या ठिकाणी 30-30 प्रश्न असणार आहे. एकूण या ठिकाणी प्रश्न बघू शकता टोटल 200 गुण त्याला असणार आहेत. हे एकूण ही प्रश्नांची इथे संख्या आहे. ठीक आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे आता जो वरील अभ्यासक्रम सांगितला तो या सर्व पदांचा आहे. या सर्व पदांचा जो हा अभ्यासक्रम मी तुम्हाला इथे सांगितला. त्याच्यानंतर दुसरे लेखापाल, लेखापरीक्षक या पदांचा जो अभ्यासक्रम आहे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, रिझनिंग हा सर्व अभ्यासक्रम इथे आहे. या सर्व विषयांच्या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण सर्व ज्या नोट्स आहे विषयांच्या प्रत्येक विषयाच्या म्हणजे प्रत्येक विषयाची जी PDF आहे ती 250 ते 300 पानांची आहे. 250 ते 300 पानांची आहे आणि सर्व विषय याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सामान्य ज्ञान याच्यामध्ये 3500 पेक्षा जास्त सामान्य ज्ञान आहेत आणि प्रत्येक इथून मागे 15 महिन्याच्या चालू घडामोडी देखील त्याच्यामध्ये तुम्हाला भेटतील आणि नोट्स एकदम आपल्या कमी किमतीमध्ये आहेत. जर तुम्हाला या नोट्स घ्यायच्या असतील तर 91 39 64 31 99 बघू शकता. 91 39 64 31 99 या नंबरवरती 149 पेमेंट 149 पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. या जाहिरातीबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.